वर उडत होते. आणि हे सगळं अतिशय प्रसन्न करणारं वर्णन वाचल्यानंतर माणसाला अगदी छान छान वाटतं. काय लेखक आहे, काय सुंदर कल्पना आहे, मस्त. दुसरी कथा येते. परत 2 पानं उलटल्यानंतर हिरवी हिरवेगार सगळीकडे, आणि सगळीकडे पक्षी उडतायत, झुळझुळ वारा आहे, झरे वाहत आहेत. अहो, असं जर प्रत्येक कवितेत झरे व्हायला लागले तर निसर्ग नाही का व्हायचं? तर ह्याची काळजी घ्यायला पाहिजे, कारण वाचक एकच असतो. आपली कथा पुढे पुढे कथा जेव्हा जात असतात, कारण तो संग्रह आहे. एकच कथा वाचून ते वाचक तो बंद करत नाही पुस्तक, किंवा ते आपल्याला अपयश असेल जर बंद केलं तर. सगळ्या कथा तो वाचणार असतो, तेव्हा ती प्रत्येक कथा त्यातले जे तपशील आहेत ते वेगळे वेगळे असायला हवे. एकच तपशील सारखा सारखा वापरू नये. नंतर स्त्रीदेहाचं वर्णन करायचं काय काय वेळेला प्रसंग येतो, तेव्हा सुद्धा फार तपशिलात न जाता थोडंसं सूचक असणं आणि परत त्याचीच पुनरुक्ती टाळणं हेही महत्वाचं ठरतं. नाहीतर त्यातली सगळी मजाच निघून जाते. प्रूफ रिडिंगच्या बाबतीत मी असं सांगू शकेन की प्रूफ रिडिंग ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तिच्याकडे डोळेझाक करून किंवा माफी करून चालणार नाही. कधी ह्रस्व, दीर्घ, काना, मात्रा ह्याच्या चुका सतत येत राहिल्या तर घासात खडा अडकल्यासारखं होतं. तर हे असं होऊ नये, हा रसभंग होऊ नये ह्याची काळजी प्रत्येक वेळी आपण घेतली पाहिजे. त्यानंतर भाषा. भाषा ही शुद्धच हवी, व्याकरणदृष्ट्या शुद्ध हवी. बहिणाबाई म्हणते, मन जहरी जहरी त्याचं न्यार रे तंतर, अरे इच्चू साप बरा त्याला उतारे मंतर. शब्द किती वेगळे आहेत बघा. ही सुद्धा मराठीच आहे, पण ही खानदेशातली अहिराणी भाषा आहे. ही अहिराणी भाषा म्हणून शुद्ध आहे. आपण उद्या मराठीत लिहायला गेलो आणि मी आली, मी बसली, मी गेली, किंवा माझी मदत करा. हल्ली टीव्हीवर सगळ्या मालिकांमध्ये त्यांची मदत केली जाते. माझी मदत करा, मी तुझी मदत करेन, वगैरे वगैरे. तर हे अतिशय अशुद्ध आहे आणि याने रसभंगच होत असतो. आणि लेखकांची अपेक्षा नाही लेखकांना. हल्ली मठासारखी वृत्तपत्र सुद्धा उद्घाटन लिहितात. उद्घाटनाच्या ऐवजी उद्घाटनच असतं त्यांचं. हा, आणि हे भेटलं, पुस्तक भेटलं कुठेतरी त्यांना. तर कितीही जीवलग असलं तरी पुस्तक भेटत नाही हो. तर ह्याची खात्री ठेवायला पाहिजे. लिखित स्वरूपात आपण जेव्हा एखादी भाषा वापरत असतो त्यावेळेला ती शुद्धच हवी. नसली तर आपण कोणाकडनं तरी तिची खात्री करून घ्यायला पाहिजे. हे सगळी तपशीलवार सांगताना माझा हेतू एवढाच आहे की इथे काही नवोदित लेखक कवी सुद्धा आहेत. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या पुढच्या लेखन प्रवासाला जर माझ्या या बोलण्याचा काही फायदा झाला तर तो माझा खारीचा वाटा असेल, माझी कमाई असेल. सांडू प्रतिष्ठानने या इतक्या सुंदर उपक्रमाला सुरुवात केलेली आहे. त्यांनी कुठे कुठे कशी कशी मदत केलेली आहे आपण मगाशीच ऐकलंय सगळं. अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. आपणही सगळ्यांनी या कार्यात त्यांना सहभाग द्यावा. आणि मुख्य म्हणजे ह्या इतक्या छान उपक्रमामध्ये त्यांनी परीक्षक म्हणून मला सहभाग घेऊ दिला, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि इथेच पूर्णविराम देते. धन्यवाद. थोडीशी झलक आपण बघितली तरी सगळ्या परीक्षकांना मी इथे बोलायला बोलवलं नाही तर आणखीन काही काही सूचना मिळाल्या असत्या. तर त्या सगळ्या चाळणीतनं पार पडून ज्यांनी बक्षिसं मिळवले त्यांचा आपण बक्षिसं देऊन, पुरस्कार देऊन सन्मान करूया. मी केसरी भाऊ आणि शरद पाटील सरांना विनंती करते की त्यांनी विजेत्यांना पुरस्कार प्रदान करावा. स्त्रीचा अंगभूत सोशिकपणा, अडचणींचे दोनहात करण्याची ताकद अशा विविध विषयांवर कथालेखन केलेलं आहे. कावळ्याचं घर या पुस्तकाला उत्कृष्ट बालवाङ्मय हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला. बेळगाव इथे झालेल्या बालवाङ्मय साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. ऋतू संचिताचे हा कविता संग्रह प्रसिद्ध. लोकसत्ता दैनिकातील श्री विलास केळसकर यांच्या ढोरवाटा या पुस्तकाला मिळाले. एक होता या पहिल्या कथा संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे.
सत्यकथा, अधिष्ठान, स्पंदन, झपुर्झा वगैरेतून त्यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. लेखकाच्या मनोगताप्रमाणे पुरेढोरे डोंगर दऱ्यातून चरत असताना निर्माण होणाऱ्या ढोरवाटा आणि कथांचा आकार मांडणी यांचा परस्पर संबंध म्हणजेच ढोरवाटा हा कथासंग्रहाचा. त्यातलं पहिलं पारितोषिक श्री द वा तळवणेकर यांच्या परिक्रमा या पुस्तकाला मिळाले. 1998 साली पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. नंतर पक्षी रत्नावली हा काव्यसंग्रह प्रसिद्ध. त्यानंतर हा गोमंतकीय कवी मराठी कवितेच्या प्रांतात परिक्रमा या काव्यसंग्रहाद्वारे पदार्पण करत आहे. हाडाचे शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून निवृत्त त्यांच्या अनेक कविता शिक्षकी पेशाचे जणू सिंहावलोकन आहे. एका अर्थाने आपुला संवाद आपुल्याशी या उक्तीचा अनुभव जाणून देणारा हा काव्यसंग्रह आहे. पहिलं पारितोषिक श्री द वा तळवणेकर परिक्रमा. श्री शंकर पंडित यांच्या दिवलान या काव्यसंग्रहाला मिळाले आहे. मराठी आणि इंग्रजीतही सातत्याने लेखन, कवितांचे 12 संग्रह प्रकाशित. विशेष म्हणजे रामदासांचा दासबोध मनाचे श्लोक, तसेच दासगणू महाराजांच्या श्री गजानन विजय, भारतीय विवाह विधी, ज्ञान व विज्ञान अशा मौलिक ग्रंथांचे त्यांनी सोप्या इंग्रजी भाषेत भाषांतर केले आहे. मराठीत तर सर्व प्रकारच्या कविता, चक्क लावण्याही त्यांनी लिहिल्या आहेत. अशा बहुपेडी व्यक्तिमत्वाच्या माणसाला समारंभाला हजर राहायची मनापासून इच्छा होती, पण सध्या ते अमेरिकेत असल्याने नाईलाज आहे. त्यांनी या समारंभासाठी खास शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. तिसरा विभाग होता बालवाङ्मयाचा. पहिलं पारितोषिक श्रीमती शरयू गणपती यांच्या 1-0 या पुस्तकाला मिळाले. सुरुवातीला शालेय शिक्षक आणि नंतर मुंबई महानगरपालिकेत नोकरी, हेड क्लार्क पदावरून स्वेच्छानिवृत्त, स्वाध्याय परिवारात सहभाग, काही लहान मुलांवर संस्कार करावेत या आवडीने संस्कार केंद्रात सहभाग, अनेक छंदांची आवड आणि त्यातूनच 1-0 या 3 नाटुकल्यांचे लेखन. नाटुकली या शब्दांमधूनच आपण त्यांच्याशी जोडले जातो. श्रीमती शरयू गणपती 1-0. दुसरा पुरस्कार डॉक्टर सुमन नवलकर यांच्या धडपडणारी मुलं ह्या पुस्तकाला देण्यात आलेला आहे. बाल कवितेचा चिकित्सक अभ्यास हा विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून त्यांनी PhD केलेली आहे. वरून कथा कवितांचे कार्यक्रम त्या सादर करतात. बाल वाङ्मयाच्या जोडीने प्रौढ वाङ्मयाच्या क्षेत्रात प्रांतात गोष्टी, कविता आणि कादंबरी लेखन त्यांनी केलेले आहे. मराठी बालकुमार सभा, कवी अनंत पंडित पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघ अशा अनेक संस्थांचे बहुविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. डॉक्टर सुमन नवलकर, धडपडणारी मुलं, बाल वाङ्मय यांच्या मुलीही जन्माला येऊ द्या या पुस्तकाला मिळाले आहे. त्यानंतर पत्रकारिता अभ्यासक्रमात सुवर्ण पदक, राष्ट्रीयकृत बँकेतून मॅनेजर म्हणून निवृत्ती, नाते शब्दांचे त्या इथली बुरी घुमय हे कार्यक्रम त्या सादर करतात. 350हून अधिक वृत्तपत्र स्तंभ लेखन त्यांनी केलेलं आहे. सावित्रीबाई फुले आणि अन्य पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मुख्य केंद्रबिंदू भ्रूण हत्या हा असतो. एक वाक्य मला त्यांच्या पुस्तकातलं सांगावं असं वाटतं. आटपाट नगरात झाली एक पहाणी, आटपाट नगरात झाली एक पहाणी, 20 वर्षात 6 कोटी मुलींची संपली कहाणी. पहिला पारितोषिक, दुसरा पुरस्कार श्रीमती नीला उपाध्ये यांच्या वसंत तिलका या पुस्तकाला मिळालेला आहे. पत्रकारितेची पहिली पूर्णवेळ महिला पत्रकार, अध्यापक, अनेक वृत्तपत्रातून ललित, वैचारिक तसेच राजकीय स्तंभलेखन, केंद्रीय सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य, शोध पत्रकारितेत आप्पा पेंडसे डहाणूकर प्रभाकर पाध्ये पुरस्कार. विशेष म्हणजे 2005 साली पुण्याचा आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबईचा ढोळे पुरस्कार आणि राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण निधीचा सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार अशी पुस्तकांची हॅट्रिक त्यांनी केली.
दुसरा पुरस्कार श्रीमती नीला उपाध्याय, मी वसंतची निवड ज्या परीक्षकांनी केली, आपण आता त्यांचा सन्मान करूया. त्यांच्याकडे आलेली पुस्तकं वेगवेगळ्या गटातली 2 महिन्याचा अवधी देऊन त्यांना दिला गेला होता. प्रत्येकाला 18 ते 20 पुस्तकं वाचून त्याचं परीक्षण करायचं होतं. पण प्रत्येक परीक्षकांनी अतिशय आत्मीयतेने पुस्तकाची वाचन केलं, छाननी केली. आता तुम्हाला उर्मिलाताईंच्या भाषणावरनं लक्षात आलं असेल की कोणकोणत्या निकषातून त्यांनी त्या पुस्तकाची निवड केली. त्यांना त्यांच्याविषयी, त्यांच्या आत्मीयतेविषयी, आमच्याविषयी त्यांना वाटणाऱ्या प्रेमाबद्दल कृतज्ञता म्हणून प्रतिष्ठानातर्फे आपण त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करूया. सुषमाताई बर्वे. सुषमाताई बर्वे आमची वीणाताई सोमय्या कॉलेजचीच विद्यार्थी. तुमच्या मार्गदर्शनाने नवीन लेखक नक्कीच बोध घेतील. श्री साईतवडेकर. श्री साईतवडेकर. या सर्व परीक्षकांनी आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष आमचे शरद भाऊ पाटील, प्रमुख पाहुणे केशवनाथ पाटील आणि ह्या सगळ्यांचे विशेष स्वागत करताना मला का सांगतो, कारण मी मुळात नीला पाटील आहे. त्यामुळे आपल्या 2 आपल्या जे आदर्श वाटतात समाजातले अशा 2 पाटलांकडनं पुरस्कार मिळणं तिसऱ्या पाटील हे मोठं आनंदाचा क्षण असल्यामुळे मी आनंदाने म्हटलं ठीक आहे, जितकी जबाबदारी मी सांभाळेल सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी 4 शब्द बोलतो. आणि इथे उपस्थित सगळे मान्यवर टेबलमध्ये सगळे महत्त्वाचे व्यक्ती मला इकडे दिसत आहेत. आमच्या बाललेखन संघाचे अध्यक्ष आलेले आहेत नाटकर, आमचे रमेश बापणकर, अभ्यास तांबे, सगळे मोठे मोठे मंडळी आम्हाला आशीर्वाद द्यायला आमचं कौतुकाला हजर आहे. मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो. एक असं आहे की दगडू सांडू विद्यापीठ मी चेकूरमध्ये राहते गेली 30 वर्ष, पण तरी पण सांडूंच्या विषयी म्हणजे मी सांडू उद्यानामध्येच राहते, पण दगडू सांडूंच्याविषयी मला एवढी विशेष माहिती नव्हती. ती ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला मिळाली. आणि मुळे फक्त एका मराठी माणसाने मराठी उद्योग क्षेत्रामध्ये एवढी मोठी कामगिरी करून दाखवली की आता सांडू ब्रदर्स यांना कोणाला माहीत नाही अशी अवस्था नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतासाठी विदेशी देखील. तर ते काम त्या माणसाने केलं तर लिहिलं गेलं का, दगडू सांडून केलं तर लिहिलं गेलं पाहिजे ना, केवढं मोठं करतो म्हणजे त्याला केसला पण आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. पण हे मला खरोखर त्यामुळे मला जेव्हा आनंद चढून फोन केला, नीलाताई तुमचं पुस्तक निवडलं गेलं आपल्या परिषदांकडे, तुम्ही अवश्य या. तर मी त्याला विचारलं नाही की पहिल्या बक्षीस, दुसरं बक्षीस काय, कोणाला वगैरे. मी ठीक आहे म्हटलं सांडू ह्या नावाशी आपण नाव जोडलं जाते ना, म्हणजे सांडवडत मी राहते पण ह्या प्रकारे जोडलं जाते. त्यामुळे ह्या कार्यक्रमाला म्हटलं की नक्की माहिती मी नाही. तुमच्या म्हणण्याला दुजोरा देऊन मी सांगतो, ह्यांनी दगडू सांडू यांचं चरित्र लवकरच प्रकाशित करावं. ज्या प्रकारे किती मोठं नाट्य आहे त्याच्या जीवनामध्ये आणि ह्या इतक्या सुरेख बोलतात त्यांच्या कन्या वगैरे. आणि एक स्वतः लेखक आहे, त्यांना कसं लिहायचं वाटलेली चरित्र ते लिहिलं गेलं पाहिजे. सांगायची गोष्ट अशी सूचनेची नोंद घेतली. तर त्यामुळे मी माहेरवासीण आहे. म्हणजे हा पुरस्कार मिळाला की कोणाही आनंद होतोच, परंतु पुरस्कार मिळाला की आनंद होतो. पण मला ह्या आनंदाचा दुप्पट तिप्पट जास्त आनंद असा आहे की ह्या पुस्तकाशी माझी विशेष नाळ जोडली गेलेली आहे. मी वसंतीला हे नाव
मी नेहमी खरं कधी टोपण नावाने लिहित नाही. मी बेधडक जे मला वाटतं ते कोणाला टीका करायचं मी, पण पत्रकार आहे हाडाची. म्हणजे हाड जरी दिसलं नाही तर मी हाडाची पत्रकार आहे. त्यामुळे मी मला जे कधी वाटलं ते कोणालाही कधी न घाबरता बिनधास्त लिहित गेले. आम्ही अनुभवलंय ते. पण ती बाळासाहेब ठाकरे खूप मोठे आजोबांपासून तर त्यामुळे ते आमच्या रक्तामध्येच आहे. भांडखोरपणा म्हणा, पुढे लोक भांडखोरपणा म्हणतात, मी त्याला स्पष्ट वक्तेपणा असं म्हणते. म्हणजे खरं आहे ते आपण केलं पाहिजे. कारण हल्लीच्या काळामध्ये हल्लीच्या नाही एकंदरच माणसाचा स्वभाव असतो की माणूस खरं बोलायला घाबरतो. आणि मी अक्षर कधी खरं बोलायला घाबरलं नाही. आणि त्यामुळे टोपण नाव लिहिणं कधी मला पटलं नसतं. पण हे पुस्तक जे मी लिहिलं हे माझ्या विवेकमधल्या लेखनाचं संकलन आहे. ते मी सदर लिहिलं तिकडे. तर त्यांनी तिथल्या संपादकांनी मला सांगितलं की त्या ह्याच्यामध्ये सेन्सॉर बोर्डामध्ये खूप घोटाळा चालला होता, तर तुम्ही त्याच्याविषयी निरातही लिहा. आता मी सेन्सॉर बोर्डाची मेंबर, फिल्म सेन्सॉर बोर्डाची मेंबर, मग मी कसं लिहिणार? आणि आपण अलाउड नसेल ना आमची आयडी डिस्क्लोज करायचं. तर मी त्यांना म्हणून म्हटलं ठीक आहे मी टोपण नाव लिहिते. आता मी टोपण नाव काय घ्यायचं तर मी माझे मिस्टर वसंतराव उपाध्याय, त्यांना अख्खं चेंबूर ओळखतं, त्यांचे कट्टर संघाचे स्वयंसेवक होते आणि खूप सक्रिय होते चेंबूरमध्ये. तर म्हणून मी त्यांचं वसंत आहे तिलक गीता तो अशी नीला उपाध्याय असं करून बहुपुरी तशी तू उकळले. तर त्यामुळे माझं नाव लपलं, ज्याला कळायचं त्या लोकांना कळलं. आय डोंट केअर. तर असं ते नाव घेऊन तिथे लिहिलं आणि ते सदर लोकांना इतकं आवडलं की त्यांना त्याचं पुस्तक करा असं वाटलं. आणि मी म्हटलं होऊन दे पुस्तक. कारण मी जी घडले पत्रकारितेमध्ये 36 वर्ष सक्रिय पत्रकारितेमध्ये आणि अजून माझं लेखणी सुरू आहे. मी अजून सदर लेखन वगैरे करते.